गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं नक्की जीवन कसं जगावं, या जीवनामध्ये एवढी सुंदरता निर्माण करावी ना, त्या सुंदरतेमध्ये मन समाधानी होऊन जाईल। आणि हे मन आहे ना, ते विचारांवरच समाधान होतं ना। जर आपले विचार श्रेष्ठ नसतील तर मन आपलं समाधानी होईल का बरं? भगवंताचं नामस्मरण नसेल तर आपल्या मनाला दुःखच पोचतील ना। पण आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की बघा, हा कलियुगातला मनुष्य आहे ना, बघा जेवल्यानंतर ताटामध्ये हात धुत असतो, पण जेवल्यानंतर ताटामध्ये हात धुतल्यानंतर मनुष्य जीवनामध्ये काय होतं, आणि जो हात जेवल्यानंतर ताटामध्ये धुवत नाही त्याला कोणता फायदा मिळतो? म्हणजे मनुष्याचं हित आहे की अहित आहे, हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे जेवण झाल्यानंतर ताटामध्ये हात धुवू नये असं आपल्याला शास्त्र सांगतं ना, पण यामागील नक्की रहस्य काय आहे? यामागील नक्की मनुष्याचा फायदा काय आहे? जेवण केल्यानंतर आपण ताटात हात का धुवू नये? कारण सध्या आपण बघा, ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की लोक जेवल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुतात, पण हे अत्यंत चुकीचंच आहे ना। बघा, बरेच जण म्हणतात की माझी आई लहानपणापासून सांगायची, जेवलेल्या ताटामध्ये हात धुत नका जाऊ, कारण ते चांगलं नसतं। पण का धुवू नये हे मात्र आपल्याला कधीच कळालेलं नाही, कुणी आपल्याला सांगितलं सुद्धा नाही। म्हणजे हे जेवण केलेल्या ताटामध्ये हात का धुवू नये, यामागे नक्की रहस्य काय आहे ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करणार आहोत की नक्की खरंच यामध्ये सत्यता काय आहे। बघा, एका अत्यंत गरीब माणूस होता, गरीब कुटुंब होतं, आणि तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची ती पत्नी होती, तिने डाळ भात भाजी पोळ्या सर्व काही बनवलेलं होतं, आणि हे सर्व पदार्थ ताटात वाढून आणि घरी जे काही लोणचं होतं ते सर्व ताटामध्ये ठेवून जेवणाचं ताट तयार करून घेऊन येते। तो माणूस जेवायला बसला होता तेवढ्याच दारात एक महात्माजी म्हणजे भिक्षुक येतात, आणि ते म्हणतात, हे भाऊ भिक्षाम देई, हे भाऊ मी खूप उपाशी आहे, मला खूप भूक लागलेली आहे, मला काही जेवण मिळेल का? मी खूप दिवसापासून उपाशी आहे। तो माणूस बिचारा जेवायला बसला होता, समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता। त्या माणसानं आदरपूर्वक त्याला बोलावलं, या महात्माजी, आपण कुठून आला आहात बरं? आमचे भाग्य खूप मोठं आहे की तुम्ही आमच्या घरी आला आहात आणि तुमचे पाय आमच्या दारी लागले, हे आमचं खूप मोठं भाग्य आहे ना। ते तपस्वी महात्मे होते, आसनं देऊन त्यांना जेवायला बसवलं, स्वतःसाठी तयार केलेलं ताट त्यांनी त्या तपस्वी श्री महात्माजींना दिलं। त्या गरीब व्यक्तीच्या घरामध्ये जे काही जेवण बनवलेलं होतं ना, ते अगदी थोडंसं बनवलेलं होतं। ते दोघे पती पत्नी या दोघांकरताच, कारण घरात काहीच जास्त नव्हतं। ते गरीब लोक होते आणि जेवढं होतं तेवढं त्यांनी पूर्ण बनवलेलं होतं। थोडीशी डाळ भात भाजी ते सुद्धा कधी कधी ते मागून आणून खात असत, जे मिळत होतं तेच खात होते। आज जे जेवण होतं ना, ते त्यांच्यासाठी देखील थोडं कमी होतं। आता अतिथी आले, महात्माजी होते, त्यांना जेवायला दिलं। तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला। महात्माजी जेवण करू लागले।
महात्माजी म्हणाले, आणखीन आणा, आणखीन थोडं जेवण आणा. त्यावर त्यांच्या पत्नीनं सांगितलं, आता फक्त शेवटच्या 2 पोळ्या उरलेल्या आहेत आणि तेवढ्या उरलेल्या आहेत. जेव्हा त्यांच्या पत्नीनं सांगितलं ना की फक्त शेवटच्या 2 पोळ्या आता शिल्लक उरलेल्या आहेत, तेव्हा ते बाहेर जेवायला बसलेल्या त्या महात्माजींनी ऐकलं की आता त्यांच्याकडे फक्त 2च पोळ्या उरलेल्या आहेत, बाकी काहीच शिल्लक नाही. गरीब माणूस 2 पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला, महाराज हा प्रसाद घ्या. महात्माजींनी त्यांना विचारलं, 2 पोळ्या देऊ का? त्यावर महात्माजी म्हणाले, नको नको, आता नको. त्यांनाही आता समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार म्हणून. त्यांनी त्या पोळ्या घेण्यास नकार दिला. त्या गरीब माणसानं हात जोडून सांगितलं, तुम्ही आमचे अतिथी आहात, तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर. महात्माजी म्हणाले, ठीक आहे, 1 ठेवा. मग 1 पोळी त्यांनी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक उरली. त्या महात्माजींनी म्हणजे अतिथींनी ती डाळ भात भाजी ती पूर्णपणे खाल्ली. आरामात 5 पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यानंतर आनंदित झाले. 5 पोळ्या खाऊन त्यांचं पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले. आता त्या गरीब माणसाच्या घरी 2 नवरा बायको जेवणाचे उरले होते. त्यांनी जेवणाची सर्व भांडी बाहेर ठेवली आणि ताट लावून जेवायला बसले. थोडीशी भाजी होती, थोडासा भात होता, थोडी डाळ होती. त्यातून त्या दोघांनी आपले ताट तयार केलं. 1 पोळी उरलेली होती, ती दोघांनी अर्धी अर्धी घेतली. मग त्या दोघांनी जेवणसुद्धा केलं. आपण विचार करा, अर्ध्या पोळीनं कोणाचं पोट भरतं का? दिवसभर त्या माणसानं काही खाल्लेलं नव्हतं. संध्याकाळी काही मिळालं नाही, फक्त 1 वेळेचं जेवण मिळायचं आणि नाश्ता काही झाला नव्हता, फक्त अर्धी पोळी मिळाली. त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली. दोघांनी थोडं खाल्लं आणि जसं त्यांनी जेवण केलं ना, तेव्हा ते हात धुवायला बाहेर जातात. पूर्वी लोक अंगणामध्ये बाहेर जाऊन हात धुत असत ना, कारण ही परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाही. तुम्ही हे पाहिलं असेल. आणि जर कधी तुम्ही ताटामध्ये हात धुवत असाल ना, तर आजपासून बंद करा. बघा, म्हणजे लोक आहेत ना, बघा ताटात हात धुवत नाहीत, तर ते बाहेर जाऊन हात धुतात ना. आजही अनेक लोक असे आहेत की जे ताटात हात धुवत नाहीत. इतक्या मोठ्या भंडाऱ्यामध्ये जिथे 30 ते 40 हजार लोकांचं जेवण बनतं, तिथेही कोणी ताटात हात धुवत नाही. ताटात हात धुण्याचा नियम नाही. आजही आपण पाहतो की या कलियुगामध्ये ताटात हात धुणारे बरेच लोक आहेत, जे घरामध्ये जेवण करतात आणि जे जेवण झाल्यानंतर आजकाल आळस इतका वाढलेला आहे ना, की जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन बाजूला हात धुवायला कंटाळा करतात. म्हणजे तो बेसिनपर्यंत जाऊन हात धुवू शकत नाही आणि तिथे बसून ताटात हात धुतात. हात कधीही ताटात धुवू नका. ताटात व्यवस्थित जेवण करा. तुमच्या ताटात आहे ना, त्याचा एक दाणा देवाला अर्पण करा. आणि अनेक लोकांचा नियम असतो ना, की जेव्हा जेवणाचं ताट समोर येतं तेव्हा त्यांच्या जेवणाच्या ताटातून थोडंसं अन्न घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात ना. आपण सुद्धा असंच करतो. तुम्ही करता की नाही माहीत नाही, पण जो भक्ती मार्गामध्ये आहे ना, श्रीरामाचं नाम घेतो, दत्तगुरु माऊलींचं नाम घेतो, तो भक्त नक्कीच असं करत असावा. मग जेवण ग्रहण करतात आणि पाणी जेवणाच्या ताटाच्या 4ही बाजूनं फिरवतात आणि मग ते जेवण स्वीकारतात ना. म्हणजे देवाला भोग लावल्यानंतर जेवण राहत नाही, तर ते काय बनतं बरं? ते प्रसाद होऊन जातं. आणि त्या प्रसादाचा एक दाणा खाल्ला पाहिजे, तो फेकून देऊ नये. म्हणून ताट संपूर्ण अन्न संपेपर्यंत ते जेवण करावं. ताटात हात मात्र धुवू नयेत. ताट व्यवस्थित स्वच्छ करावा. आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी पोळी खाल्ली. बघा, आपण कुठे होतो तुमच्या लक्षात आहे का? त्या नवरा बायकोंनी अर्धी ती पोळी खाल्ली होती आणि ती पोळी खाल्ल्यानंतर ते जेवण केल्यानंतर
बाहेर हात धुण्यामध्ये जातात आणि त्यांनी हात जिथे धुले ना तिथे त्यांचं अंगण होतं. त्या अंगणामध्ये एक झाड होतं आणि त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता. मुंगूस याबद्दल तुम्हाला माहीत असेल. साप आणि मुंगसाच्या लढाईमध्ये मुंगूस जिंकतो आणि तो मुंगूस तिथेच बसलेला होता ना. त्या व्यक्तीनं हात धुतल्यानंतर त्यांचे पाणी त्या मुंगसाच्या शेपटीवर पडलं आणि शेपटीचा अर्धा भाग ओला झाला आणि जसे शेपटीवर पाणी पडलं तसा त्याचा रंग बदलला आणि सोनेरी झाला. त्या सोनेरी मुंगसानं त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला, भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा माझा अर्धा भाग मागचा आहे ना तो सोनेरी झालेला आहे, माझा रंग बदललेला आहे, माझी शेपटी सोनेरी झाली. तुम्ही एक काम करा, माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर बनेल. तो गरीब व्यक्ती म्हणाला, नाही मी तर माझ्या हात धुवून घेतलेले आहेत. मुंगूस म्हणाला, ठीक आहे भाऊ काही हरकत नाही, पण तुम्ही सांगा की तुमचा हात धुतलेलं पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळं माझा रंग कसा बदलला बरं, सोनेरी कसा झाला बरं. आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे. अर्धा सोनेरी झालेला आहे आणि पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल. उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या परत शरीरावर उद्या हात धुवा. तो गरीब व्यक्ती म्हणाला, आता तू जा. धर्मराज युधिष्ठिराच्या राज्यात ते यज्ञ करत आहेत. त्या यज्ञामध्ये खूप सारे तपस्वी महात्मे आहेत, खूप सारे ब्राह्मण लोक आहेत. तिथे तपस्वी महात्मा हात धुतात ना तिथे तू जा. धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत. खूप मोठा यज्ञ चालू आहे. जा. जर तुझ्या एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या त्या हात धुतलेल्या पाण्यामुळं तुझा रंग सोनेरी झाला ना तर समज या धर्मराजांचं यज्ञ पूर्ण झाला म्हणून समज, संपन्न झाला. आता मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठिराच्या राज्यामध्ये जातो. जिथे खूप सारे अनेक लोक जेवण करत होते, तपस्वी होते, एकापेक्षा एक महात्मा होते आणि काही ब्राह्मण सुद्धा होते. इथे सर्व लोक हात धुवत होते. तिथे मुंगूस जाऊन बसला होता. बघा, हजारो नवे नवे लाखो लोकांनी, ब्राह्मणांनी, महात्म्यांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले, पण मुंगसाचा रंग सोनेरी झाला नाही. आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले. त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, पहा राजांची सभा भरली आहे. आता राज्यांच्या सभेत अर्जुन म्हणाला, भीम म्हणाला, पहा आजपर्यंत इतिहासामध्ये एवढं मोठा अन्नदान जितकं आमच्या मोठ्या भावानं म्हणजे धर्मराज युधिष्ठिरानं केला आहे ना, इतका मोठा यज्ञ कुणीच केला नाही. इतकं मोठा अन्नदान कुणीही केलं नाही. इतकं सोनं, चांदी, हिरे, मोती जे जे काही दान दिलं आहे ना, इतकं मोठं दान आजवर कुणीही केलं नाही. तेव्हा मुंगूस बोलू लागला. मुंगूस म्हणाला, बघा भीम, तू शांत राहा. इथे कुठलाही यज्ञ झाला नाही. यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी झाला होता. भीमानं मुंगसाला बोलावलं आणि विचारलं, तू कोण आहेस? मुंगूस म्हणाला, मी मुंगूस आहे. भीम म्हणाला, मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं? मुंगसानं सांगितलं, भीम महाराज, जवळच एक गाव आहे. त्या गावामध्ये एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो. त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळतं ना त्याचं जेवण बनवून तो खातो. त्याने जेवण करून जसे हात धुतले ना आणि त्यांचं पाणी माझ्या शरीरावर पडलं तसं माझं अर्ध शरीर सोनेरी झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये जा. जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं ना तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला. पण ऐक भीम, तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही. मी इथे बसलो आहे, भिजत राहिलो, पण माझं शरीर सोनेरी झालं नाही. आणि तुम्ही म्हणता की धर्मराजांनी एवढा मोठा यज्ञ केला, एवढं मोठं दान केलं. तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हात धुण्यामुळं
माझं शरीर बदललं. इथे तर खूप लोकांनी खाल्लेलं आहे, खूप काही झालं नाही. इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं पण काहीच झालं नाही. आता श्रीकृष्ण स्वारी त्या सभेतच बसलेले होते. बघा, श्रीकृष्ण मंद हसत होते. अर्जुन म्हणाला, हे श्याम, हा मुंगूस कोण आहे बरं? आणि हा काय सांगत आहे? आम्हाला माहिती नाही, तुम्हीच सांगा. यज्ञ पूर्ण झाला की नाही? आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराज यांनी एवढे पैसे खर्च केले पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही. मुंगूस म्हणत आहे ना की यज्ञ तर पूर्णच झाला नाही. जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही ना, तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही, तो संपन्न होणार नाही. आता श्रीकृष्णजींना विचारलं तेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले, ऐका, तुमचा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही, म्हणूनच त्याचं शरीर अजून पूर्ण सोनेरी झालं नाही. जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल ना, तेव्हा त्याचं शरीर नक्कीच सोनेरी होईल. अर्जुन म्हणाला, प्रभू, माझ्या भावानं जितका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कुणीही केला नाही. जर कुणी केला नाही तर त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही बरं? हे सांगा. आधी तर एवढा मोठा यज्ञ कुणी केला नाही, आणि जर त्याचं शरीर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही बरं? हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मुंगूस सोनेरी कसा झाला? अर्जुन, हा मुंगूस त्या गावामध्ये गेला होता. तो एक गरीब माणसाकडे गेला जो देवाला श्रद्धा आणि भक्तीनं स्मरण करतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो. त्याच्या मनात कुठलाही छल कपट नाही, सरळ स्वभावाचा होता. तो जेवणासाठी बसला होता. तसाच एक अतिथी आला. त्यानं आपलं ताट पुढं केलं आणि संतोषजनक जेवण त्याला दिलं. आपलं संपूर्ण ताट त्याने अतिथीला अर्पण केलं. त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्यानं खाल्ली, अर्धी पोळी त्याच्या पत्नीनं खाल्ली आणि संतोषजनक भावनेनं त्यांना अतिथीला जेवण दिलं. जे मिळालं ते ईश्वराचा आभार मानून त्यांनी ते खाल्लं. आणि त्या संतोषी भक्तानं हात धुतल्यावर त्याचे हात त्या धुण्याच्या पाणी मुंगसाच्या शरीरावर पडलं. तेव्हा त्या मुंगसाचं अर्ध शरीर सोनेरी झालं. अर्जुन म्हणाला, प्रभू, हे काय आहे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून तो यज्ञ केला. त्याने जितके पुण्य मिळाले नाही ना, त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळालं, त्या संतोषी भक्ताला मिळालं, ज्यानं एका खऱ्या तपस्वीला जेवण दिलं. कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो रुपये खर्च करू शकलास, पण त्या व्यक्तीकडं फक्त एक ताट जेवण आणि 5-6 पोळ्या होत्या. त्यानं त्यांचं संपूर्ण दान केलं. जे त्याच्याकडे होतं ना, ते सर्वस्व त्यानं दान केलं. तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळालं. बघा, इथे समर्थांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे बरं? आपण कधी कधी रडत बसतो ना. बघा, आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर दान कराल तेवढी धनसंपत्ती तुमच्याकडे वाढते. पण आपण भगवंताला पुन्हा प्रश्न विचारत असतो की भगवंता, माझ्याकडे दान करण्यासारखं काही नाही, पण दान करणं म्हणजे भरपूर संपत्ती असावी असं वाटतं का बरं? अजिबात नाही. एखाद्याला मदत करणं हे सुद्धा दानामध्ये मोडतं. आपण जर एखाद्या वेळी जेवायला बसलेलो असू, समोरचा एखादा वाटवसरू जात असेल, त्याला आपल्या ताटातलं खायला देणं हे सुद्धा दानामध्ये मोडतं. म्हणजे तुमच्याकडे जे काही आहे ना, ते दुसऱ्याला देणं हेच खरं दान आहे ना. तुमच्याकडे करोडो रुपये असून त्यामध्ये तुम्ही दान करून जर तुम्ही मनोभावे दान करत नसाल तर त्याचा काही फायदा आहे का बरं? काहीच नाही. बघा, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी त्या सर्वांना सांगितलं, त्यांच्या सर्वस्वाच्या नावावर फक्त त्यांच्या ताटातील जेवणच आहे ना, त्यांची ती संपत्ती होती, तीच त्यांची मालमत्ता होती. अर्जुन म्हणाला, आता याचं पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल बरं? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्या राज्यात कोणी भुकेला आहे का? आधी त्याला शोधा.
शोध घेतला तर कळालं की जंगलात एक महात्मा उपाशी बसले होते, तपश्चर्या करत होते. धर्मराजांच्या यज्ञात ते सर्व ब्राह्मणांनी जेवण केलं होतं, पण एका व्यक्तीनं केलं नव्हतं. तो तपस्वी तिथे बसलेला होता आणि त्या महात्म्याला बोलावण्यात आलं. विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा, आणि त्यांना जेवण दिलं गेलं. आणि जसं त्यांनी हात धुतले, त्यांचे हात धुण्यानं पाणी मुंगसाच्या शरीरावर पडलं आणि त्यांचं संपूर्ण शरीर सोनेरी झालं. तेव्हा श्रीकृष्णानं सांगितलं, युधिष्ठिर तुमचा यज्ञ संपन्न झाला आहे. हा यज्ञ आहे ना, कधी संपन्न होतो बरं? जेव्हा जेवण दिलं जातं. कोणताही यज्ञ करा, पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही, खऱ्या संत ऋषीमुनींना दान करत नाही, तोपर्यंत यज्ञ पूर्ण कधीच होणार नाही. त्यामुळं सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेलेल्यांना जेवण देणं. अन्नदानाचा यज्ञ असतो ना, तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतू नका. गरजूंना, भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या, तोच सर्वात मोठा यज्ञ आहे. त्यामुळं खऱ्या मनानं केलेलं दान, गरजूंना केलेलं दान, भुकेलेल्यांना दिलेलं जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही. म्हणजे अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे ना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्यानं थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा, त्या प्रसादाचा अपमान होतो. आणि त्यामुळं माता अन्नपूर्णा, माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होतात, आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये गरिबीच येते ना. म्हणूनच जेवणाच्या थाळीमध्ये कधीच हात धुवू नये. बघा, जेव्हा आपण जेवण आपल्या समोर ताट येतं, तेव्हा आपण त्या जेवणाचा प्रसाद कसा बनवतो. बघा, मगाशी आपण पाहिलं की जेव्हा त्या जेवणाच्या बघा पूर्ण चारी बाजूनी पाणी फिरवतो ना, तेव्हा पहिला घास आपण भगवंताला देत असतो. कारण जेव्हा पहिला घास भगवंताला देतो ना, आणि जे भगवंत खातो ते उरल्यानंतर जेव्हा ते उरतं, तेव्हा ते कशामध्ये येतं बरं? तेव्हा ते प्रसादामध्ये तयार होतं. म्हणजे जेवणाचा जेव्हा प्रसाद होतो ना, आणि त्या अन्न आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असतं. आपण दुःखापासून बाजूला राहतो. म्हणून प्रत्येक जेवण आपल्या जीवनामध्ये प्रसाद तयार हो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या जीवनामध्ये सुख सौख्य लाभो, तुमचा संसार सुखाचा हो. सद्गुरूंच्या चरणामध्ये तुम्ही जर काही गोष्टी तुम्ही गमावलेल्या असतील, तर एक वेळ विनंती करा, निवेदन ठेवा. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ही दत्तगुरूंची कृपा आहे ना. तुम्ही जर मनापासून संकल्प केला ना, तर तो संकल्प पूर्णत्वास नक्कीच जातो. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. आयुष्यात भरपूर जरी चुका केलेल्या असतील ना, एक वेळ दत्तगुरूंना शरण जा. तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.